विद्यार्थी मित्रो, गेल्या तासात आपण छोट्या छोट्या व्हिडिओच्या तुकड्यांमध्ये का होईना साहित्यशास्त्र या अभ्यासपत्रिकेच्या मधील साहित्याचे स्वरूप किंवा काव्याचे लक्षण, साहित्याचं स्वरूप समजून घेत असताना काव्याची कोणकोणती लक्षणं आहेत किंवा त्याचे विशेष आहेत की ज्याच्यामुळे आपल्याला साहित्याला साहित्य म्हणता येईल, या संदर्भातली चर्चा आपण गेल्या 2 छोट्या छोट्या व्हिडिओमध्ये केलेली आहे. आता आपण त्या पुढचा भाग लक्षात घेत आहोत. खरं तर साहित्यशास्त्रामध्ये ज्याला आपण काव्यशास्त्र असं म्हणतो, हे काव्यशास्त्र प्राचीन अर्थात संस्कृत साहित्य मीमांसकांनी साहित्याच्या संदर्भात चर्चा केलेली आणि तीही त्यांच्यासमोर फक्त नाट्य हा वाङ्मय प्रकार होता. त्याला लक्षात घेऊन त्यांनी त्या साहित्याचं स्वरूप निश्चित करण्याचा प्रयत्न केलेला होता. त्यामध्ये भामह, रुद्रट, दंडी, वामन, मम्मट, जगन्नाथ, क्षेमेंद्र अशा कितीतरी संस्कृत मीमांसकांनी साहित्याच्या मूलभूत स्वरूपाच्या चर्चा केलेली आहे. आणि त्या चर्चेमध्ये कवितेला किंवा काव्याला एक मानवी देहाची उपमा म्हणजे मानवी देह लक्षात घेऊन त्या अनुषंगाने त्याची चर्चा केलेली आहे. अर्थात या सगळ्यांनी आपण हे बघितलेलं आहे की साधे शब्द सगळीकडेच असतात. शास्त्रामध्ये, तत्त्वज्ञानामध्ये, कवितेमध्ये, कादंबरीमध्ये, कथेमध्ये, नाटकामध्ये शब्द तेच असतात. परंतु साध्या शब्दांना काव्यात्मकता किंवा सौंदर्य कशामुळे प्राप्त होतं, तर त्यांचं म्हणणं असं आहे की शब्दाच्या अर्थपूर्ण रचनेमुळे, अर्थपूर्ण शब्दांची रचना असेल तरच त्या शब्दांना सौंदर्य प्राप्त होतं. म्हणून भामानं शब्दार्थो सहितम काव्यम अशा प्रकारची एक त्याची व्याख्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे. शब्द आणि अर्थ यांचे सहितत्व म्हणजे काव्य. सहितत्व म्हणजे काय, तर काव्य अर्थपूर्ण आणि काव्य ज्याच्यामधून काव्य प्रकट होतं असे शब्द यांचं साहचर्य म्हणजेच त्याच्यातून प्रकट झालेला जे होतं त्याला आपण काव्य असं म्हणतो. दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे रुद्रटाने काय म्हटलेलं आहे आपण बघूया. ननु शब्दार्थम काव्यम. ननु शब्दार्थम काव्यम म्हणजे खरोखर शब्द आणि अर्थ म्हणजे काव्य. खरोखर शब्द कोणते खरोखर शब्द? असे शब्द की ज्याच्यातून नेमका आणि समर्पक पद्धतीने त्याचा अर्थ प्राप्त होतो. आपण पाहिलं की शब्दांची रचना जर आपण वेगवेगळ्या पद्धतीनं करू लागलो तर त्याचा अर्थ त्याच्यामधून बोध होत नाही. जसं की तू असतीस गडे तर झाले असते उन्हाचे गोड चांदणे. ही पाडगावकरांची कवितेच्या ओळी जर आपण लक्षात घेतल्या तर किती साधे शब्द आहेत, परंतु ते अर्थपूर्ण आहेत आणि खरोखर अशा प्रकारचे ते शब्द आहेत. तू असतीस गडे हा शब्द त्यामधला जर त्यांनी कदाचित इतक्या लढिवाळपणे वापरला नसता तर रखरखीत असलेलं ऊनसुद्धा चांदण्या समान भासलं नसतं. म्हणजे या रचनेला ननु शब्दार्थम सयुक्तम काव्यम म्हणजे खरोखर शब्द आणि अर्थ त्याच्यातून प्रकट होणारा अर्थ
याचं एकात्म दर्शन किंवा रूप आपणाला जिथे पाहायला मिळतं तिथंच काव्य जन्माला येतं असं त्यांचं म्हणणं आहे. याशिवाय काव्य जन्माला येत नाही. आपण अशा कितीतरी कविता बघतो की ज्या कवितेला कुठल्याही प्रकारचा अर्थ राहत नाही आहे. कविता कोणती आहे आणि तिला आपण कविता का म्हणतो, तर ती आपल्या हृदयाचा ठाव घेते आणि त्याच्यामध्ये इतकी उत्कट अनुभूतीचा प्रत्यय आपणाला येतो. म्हणूनच येतो म्हणजे काय होतं, तर ती शब्दरचना आहे, कवीची शब्दरचना आहे. जसं तुकारामांनी आपण बघितलं की पहिल्या काळात डोळ्यांच्याच वाती झाल्या असं त्यांनी म्हटलं होतं. मर्ढेकरांनी या शब्दांना स्वातंत्र्योत्तर काळामध्ये अर्थात दुसऱ्या महायुद्धाच्या पडझडीनंतर त्या काळामध्ये मर्ढेकरांनी असं म्हटलं की डोळ्यांच्याच भिंती झाल्या ऐशा. आणि दुसरी गोष्ट ते काय म्हणतात की तुझ्यासाठी देवा कायम्या झुरावे झुरळाने कैसे पतंगावे. आता हे शब्द किती म्हणजे मोडतोड करून त्यांनी या शब्दांची रचना केलेली आहे. तुझ्यासाठी देवा कायम्या झुरावे झुरळाने कैसे पतंगावे. झुरळ कशी ही प्रतिमा का आली, तर जसा तुकाराम एक सर्वोच्च पदावर भक्त म्हणून पोहोचलेला होता आणि त्याला सगळं जे जे आकलन झालेलं होतं सत्याचं, नीतीचं, जीवनातलं शाश्वत सत्य त्याला जे कळालं होतं, त्या सत्याच्या जवळ तुकाराम गेला आणि त्याची सहृदय आणि त्याची जी काही एक आंतरिक अशा प्रकारची असणारी जी काही स्वच्छ, निष्कलंक आणि पारदर्शक अशा प्रकारची जी एक मन आहे, त्या मनाची ती अनुभूती आहे. त्यांच्यासमोरही अवतीभोवतीचं जग होतं, परिस्थिती होती आणि त्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तुकारामांचं काव्य जन्माला आलं. खरं तर कुठलाही कवी, महान कवी हा त्या परिस्थितीचं अपत्य असतं. महान कवी असो की महामानव असो का विचारवंत असो, ज्याला आपण असामान्य अशा प्रकारचे प्रतिभावंत लोक म्हणतो, अनन्य अशा प्रकारची असणारी त्यांची जी काही अभिव्यक्ती आहे की त्याच्यासारखी तीच असते है ना. की ज्याला जसं फुलराणीच्या संदर्भात त्याचं मूल्यमापन करत असताना वा ल कुलकर्णी फार सुंदर अशा प्रकारे त्यांचं विवेचन केलेलं आहे. कारण त्या कवितेला इतकी अर्थपूर्णता का लाभलेली आहे, ती कवीच्या आंतरिक पातळीवरच्या असणाऱ्या प्रतिभा सृष्टीचं असणारं ते प्रतिरूप आहे. कारण कुठलाही कवी किंवा कलावंत हा जशाला तसा कधी जे दिसते तसं व्यक्त होत नसतो, ते सामान्य माणसांचं काम असतं. पण प्रतिभावंत त्याच्या पलीकडचं त्याला जे दिसतं आणि ते दिसलेलं ते त्याला आंतरिक पातळीवर एक नवीन अशा प्रकारची निर्मिती तो करतो. त्याला आपण प्रतिसृष्टी असं आपण म्हणतो आणि त्या प्रतिसृष्टीमध्ये त्याचं व्यक्तिमन हे त्याचं अंतर्भूत असतं आणि ते प्रतिबिंबित होत असतं. म्हणून त्याला तिथे काव्यात्मकता प्राप्त होते. संस्कृत मीमांसकांचं म्हणणं असं आहे की असे शब्द आहेत की जे खरोखर अर्थ प्राप्त करतात, परंतु ते कुठल्या पद्धतीनं आणि कशा पद्धतीनं त्याची रचना केली म्हणजे तिथे काव्य जन्माला येतं, हे त्याचं वैशिष्ट्य आहे. रचनेमध्येच त्याचं महत्त्व दडलेलं आहे, त्याची काव्यात्मकता दडलेली आहे, तिथे सौंदर्य दडलेलं आहे. ती रसात्मक अशी आपल्याला अनुभूती वाचकाला देत असते. म्हणून अशा रचनेला आपण काव्य म्हणत असतो. आणि हे काव्य ज्या वाङ्मयीन प्रकारामध्ये मूलभूत स्वरूपामध्ये प्रकर्षानं व्यक्त झालेलं असतं त्याला आपण साहित्य असं म्हणत असतो. ओके. जसं तुकाराम एका ठिकाणी म्हणाले की माझी या आवडीचे मज भेटो कोणी, आहे की नाही. बरं, किती अप्रतिम अशा प्रकारचं असणारं हे ज्यांच्या उत्कटतेचं आंतरिक पातळीवरच्या मनाचं जे रूप आहे ती किती स्वच्छ आहे आणि सुंदर आहे. मला असे दुसरे कुठलेही लोक भेटू नयेत. जे भेटतात ते अनितिमान आहेत, जे दांभिक आहेत,
देवाधर्माच्या नावावर सर्वसामान्य माणसांची लूट करताय. खरा धर्म काय लोकांना कळू देत नाही आहेत. नीती अनितीच्या असणाऱ्या या संघर्षात तुकारामाने नीतीची प्रचंड मोठी बाजू घेतली. नैतिकता जर आपण तुकारामांच्या अभंगातली शोधू लागलो, त्याच्या काव्यातली शोधू लागलो, तर आपण पाहतो ना की तुकाराम एकीकडे अवतीभोवतीच्या असणाऱ्या आपल्या समाज वास्तवाच्या पार्श्वभूमीवर तो बोलतो आहे, पण त्याचं मन एका अलौकिक अशा पातळीवर ते व्यक्त होत आहे. कारण तो इतका मनानं सुंदर आहे, निर्मळ आहे, स्वच्छ आहे. म्हणून काही स्वच्छतेचे, नीतिमत्तेचे धडे हा तुकाराम त्यांना देतो आहे. त्याचं चरण घ्या, अर्धचरण घ्या, कुठलंही त्याचं चरण घेतलं तर प्रचंड मोठी असणारी ताकद आणि तिथली काव्यात्मकता ही प्रत्येक वाचकाला, रसिकाला भावल्याशिवाय राहत नाही. म्हणून मी असं म्हणालो ना तुम्हाला की जे अलौकिक आहेत, अर्थात ज्यांच्याकडं प्रतिभा आहे, है ना, की असामान्य माणसं आहेत, त्याला वास्तवाच्या पलीकडे भविष्याचा वेध घेणारी जी त्याच्याकडं दृष्टी आहे, जसं ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटलं का नाही, किंवा अतिंद्रिय ते भोगविन इंद्रिया करवी. जे तुम्हाला आम्हाला दिसत नाही ते जे ज्ञानेश्वर माऊलींच्या दृष्टीला भावतं, दिसतं. म्हणून तर कुठल्याही कवितेच्या काव्यातली जी कलावंताची किंवा त्या कवीची जी दृष्टी आहे ना, ती दृष्टी फार महत्त्वाची असते. म्हणून जीवनाकडे कोण कशा पद्धतीनं पाहतो आहे आणि त्या पद्धतीनं पाहून जे आकलन केलेलं आहे, आकलनाची जी प्रतिक्रियात्मक अनुभूती तो आपल्या तितक्याच उत्कटपणे कवितेमध्ये व्यक्त करायला लागतो. आणि तिथे शब्दसुद्धा वैशिष्ट्यपूर्णच त्याची रचना असते. म्हणूनच त्याला खरोखर शब्द आणि अर्थ असं रुद्रटांनी म्हटलेलं आहे. ओके. दुसरा हा पंडित आहे, संस्कृत मीमांसक आहे, काव्याचा अभ्यासक आहे, तो आहे दंडी. शरीर तावदिष्टार्थ व्यवच्छिन्ना पदावली. त्याचंही म्हणणं तेच आहे. एका वेगळ्या अर्थानं तो सांगतो की इष्ट अर्थाने युक्त असलेली पदावली म्हणजे काव्य शरीर. पदावली म्हणजे काय, तर पदरचना आहे ना, 1 2 3 अशी जी काही पदरचना आहेत, या पदरचनेला काय होतं, इष्ट अर्थाने अर्थयुक्त शब्दांनी रचलेल्या शब्दरचनेलाच त्यांनी काव्य शरीर असं म्हटलेलं आहे. ते त्या काव्याचं शरीर आहे. सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा अशा प्रकारचा जो भरत आणि वामन आहे. वामन काय म्हणतो, रीतिरात्मा काव्यस्य. रीतिरात्मा काव्यस्य. रीती म्हणजे विशिष्ट गुणांनी युक्त असलेली पदावली, हाच काव्याचा आत्मा होय. अरे आत्मा आणि परमात्मा ह्या दोन गोष्टी जशा सगळ्या प्राचीनांनी आत्म्याच्या संदर्भात जास्त विचार केलेला आहे. साहित्य त्याला अपवाद नाही आहे. आत्मा परमात्मा ह्या गोष्टी आपण पाहिलं की वैदिक वाङ्मयातल्या अत्यंत महत्त्वाच्या अशा प्रकारच्या गोष्टी त्यांनी महत्त्वाच्या ठरवल्या. परंतु इथे आत्मा म्हणजे त्याचं कवितेच्या रचनेतलं अंतसूत्र काय आहे, अंतरसूत्र काय आहे, की ज्याच्यामुळेच त्याच्या सर्व शब्दांना एक काव्यात्मकता प्राप्त झालेली आहे, सौंदर्य प्राप्त झालेली आहे. जसं भारातांबे म्हणतो ना की डोळे हे जुलमी गळे मजकडे रोखू न पाहू नका, जादूगिरी पुरी त्यात मज वेड लावू नका. हा त्याच्यातला असणारा जो नाट्यात्मक भाव आहे. डोळे हे जुलमी गळे मजकडे रोखू न पाहू नका, जादूगिरी पुरी त्यात मज वेड लावू नका. दुसरं तिसरं काय आहे, तर ही शैलीचा भाग आहे, ज्याला स्टाईल आपण असं म्हणतो. रीतिरात्मा, रीती म्हणजे पद्धती आहे ना, विशिष्ट पद्धतीच्या रचनेमुळे जे जन्माला येतं ते काव्य असतं है ना.
म्हणून रीतीला त्यांनी आत्मा असं म्हटलेलं आहे, केंद्रस्थानी आहे. तिची पद्धती आहे ना, ही पद्धती ढब आहे ना, त्याची रीत वगैरे वगैरे. रीती म्हणजे काय? रीती म्हणजे ढब किंवा त्याची पद्धती. आणि आधुनिक काळातल्या परिभाषेमध्ये जर साहित्यशास्त्रामध्ये आपण विचार करू लागलो तर त्याला शैली असं म्हटलेलं आहे, स्टाईल है ना. ओके. दुसरी गोष्ट अशी आहे, तद अदोषो शब्दार्थ सगुण अनलंकृती पुन्हा कॉफी. हेही तसंच म्हणतो काय मम्मट. दोषरहित, गुणयुक्त, क्वचित स्फुट अलंकाररहित शब्दार्थ म्हणजे काव्य. तो काय म्हणतो? असे शब्द की ते दोषरहित आहे, अशी रचना की त्याच्यात कुठल्याही प्रकारचा दोष नाही, ती सदोष आहे. गुणयुक्त आहे. आता गुणयुक्त हा सगळ्यात महत्त्वाचा गोष्ट आहे. आता प्राचीन साहित्यातल्या परिभाषेतल्या असणाऱ्या गोष्टी आपण पाहतो. ओज, प्रसाद, ह्या ज्या काही गुणांच्या संदर्भातली चर्चा केलेली आहे है ना, ज्याला सत्व, रज, तम अशा प्रकारच्या काही गोष्टी त्या काळात म्हटल्या. तसं ओजस्वी है ना, प्रासादिकता म्हणजे काय? तर ती सहजता है ना, आणि सहज आणि उत्स्फूर्त असणारी अशा प्रकारची उत्कट रचना. दोषरहित, दोष कुठल्याही प्रकारचा त्याच्यामध्ये असणार नाही आहे. म्हणजेच काय असणार आहे? तर ती गुणयुक्त आहे, ती ओजस्वी असली पाहिजे, प्रासादिकता त्याच्यामध्ये असली पाहिजे है ना. या सगळ्या शब्दांची असणारी परंतु स्फुट, ती दीर्घ नाही आहे. जशी कादंबरी आहे, नाटक आहे, त्याच्यातही संवाद खूप काव्यमय असतात, परंतु अशी रचना की ती खूपच स्फुट आहे. छोट्या छोट्या असणाऱ्या शब्दांमध्ये, पदांमध्ये ती रचना झाली पाहिजे. परंतु पुढं असं तो म्हणतो की अलंकाररहित शब्दार्थ म्हणजे काव्य. अलंकाररहित, अलंकाराला खूप महत्त्व दिलेलं आहे. पण काव्याला जर मानवी देहाची उपमा दिलेली असेल तर त्या दृष्टीनं याचा विचार जर, काव्याचा विचार जर हे संस्कृत लोक करत असतील, विद्वान पंडित करत असतील, मीमांसक करत असतील, तर अशी व्यक्ती की ती नखशिखांत मुळातच सुंदर दिसते. कुठल्याही प्रकारचे अलंकार त्याच्यावर, जसं जड जवाहीर वगैरे सौंदर्य प्रसाधनाने नटवलेली कुठल्याही प्रकारची अलंकार रहित असलेली व्यक्ती ही सुंदर कशी असली पाहिजे? तर ती गुणवान असली पाहिजे है ना. तिचं नैसर्गिक सौंदर्य त्याच्यातून प्रकट झालं पाहिजे. तसं कुठल्याही प्रकारची अलंकारयुक्त अशा प्रकारची रचना न करता दोषरहित परंतु गुणयुक्त असणाऱ्या शब्दांच्या रचनेला तिथे काव्य प्राप्त होतं. त्या रचनेमुळे काव्य प्राप्त होतं, त्याला सौंदर्य प्राप्त होतं. आणि अशा सौंदर्ययुक्त, गुणयुक्त, दोषरहित आणि अलंकाररहित असणाऱ्या शब्दांच्या रचनेमुळेच काव्याला सौंदर्य प्राप्त होतं, तिथं काव्य प्राप्त होतं, काव्य निर्माण होतं. आणि असं काव्य ज्या ठिकाणी असतं त्याला आपण साहित्य असं म्हणतो है ना. आज आपण या संदर्भात इथे तूर्त एवढे थांबू. याच्यानंतर खूप महत्त्वपूर्ण अशा प्रकारच्या वैशिष्ट्यांची, विशेषांची चर्चा त्यांनी केलेली आहे. हे त्यांच्या व्याख्या आहेत. ह्या संस्कृत मीमांसकांनी काही केलेल्या व्याख्या आहेत, परंतु याचे विशेष, खास करून विशेषांच्या संदर्भात, लक्षणांच्या संदर्भात त्यांनी मूलभूत चर्चा केली आहे. ते त्याच्याशिवाय साहित्याचं स्वरूप आपणाला नीट पद्धतीने कळणार नाही, म्हणून ते आपण लक्षात घेऊया. धन्यवाद.